नमस्कार आणि आजच्या आपल्या चर्चेत स्वागत. आज आपण एका ऑडिओ क्लिपवर आधारित काही विचारांचे विश्लेषण करणार आहोत. ही क्लिप आहे अमेरिकन चित्रकार एडवर्ड हॉपरबद्दल. म्हणजे त्याच्या कलेत जो एकाकीपणा दिसतो ना, आणि विशेषतः एका विदूषकाच्या प्रतिमेतून जे दुःख व्यक्त होतं त्यावर ही क्लिप भाष्य करते. हो, हॉपर आणि एकाकीपणा हे अगदी जोडलेले समीकरण आहे त्याच्या कामात. बरोबर. तर आज आपल्या चर्चेचा मुख्य विषय हाच आहे, हॉपरच्या चित्रांमधून दिसणारा एकाकीपणा. आणि त्यातही तो विदूषक. हो, त्यातही त्या विदूषकाच्या प्रतिमेतून दिसणारं दुःख. हे फक्त म्हणजे एखादं चित्र रंगवलं असं नाहीये. नाही. जिथे संवाद, लोकांचं एकत्र येणं, म्हणजे जिथे माणसं जोडली जावी अशी अपेक्षा असते, अशा ठिकाणी हॉपरने मुद्दाम काय म्हणतात त्याला, तणाव आणि आत्मपरीक्षण कसं निर्माण केलंय हे समजून घेणं महत्वाचं वाटतं मला. अगदी. हा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे. आपल्याकडे जी माहिती आहे ती एका ऑडिओ क्लिपमधल्या भाषेच्या स्वरूपात आहे आणि ती हॉपरच्या कलेतील ती भावनिक गुंतागुंत आणि त्याची जी खास शैली आहे त्याचा मागोवा घेते. अच्छा. तर या चर्चेतून आपण हेच बघूया की हॉपरने कसं म्हणजे पॅरिशन कॅफेसारख्या जागा जिथे लोक एकत्र येतात, गप्पा मारतात. हो, जिथे कनेक्शन अपेक्षित आहे. बरोबर, तिथेच त्याने हा तुटलेपणाचा अनुभव कसा भरला आहे आणि त्याचा आपल्यावर म्हणजे पाहणाऱ्यावर नक्की काय परिणाम होतो. चला बघूया. तर क्लिपमध्ये त्या विदूषकाच्या दुःखाबद्दल एक विशेष उल्लेख आहे. असं म्हटलंय की हे दुःख म्हणजे रिकामी पोकळी नाहीये. हो, हे महत्वाचं आहे. उलट ती एका शांततेसारखी आहे. जास्त घनदाट, जास्त खोल, जणू काही एकाकीपणा हा जीवनाचा एक अनिवार्य भाग आहे, एक नैसर्गिक स्थितीच आहे ती. यावर काय वाटतं तुम्हाला? हे निरीक्षण खूप महत्वाचं आहे. क्लिप ते अचूकपणे मानते की हा एकाकीपणा म्हणजे नुसती पोकळी नाहीये, ती अस्तित्वाची एक वेगळीच अवस्था आहे. आणि हॉपरच्या चित्रांमध्ये हा अनुभव अधिक तीव्र होतो. तो फक्त दुःख नाही दाखवत. अच्छा. तर त्या व्यक्तीला तिच्या मूळ अगदी गाभ्याच्या अस्तित्वापर्यंत आणून सोडतो, जिथे तिचा तो जगासमोरचा मुखवटा, तिची भूमिका सगळं गळून पडतं. आणि फक्त तिचं खरं एकल अस्तित्व उरतं. अगदी, फक्त ते उरतं. म्हणजे ही पोकळी नसून एक प्रकारची भरलेली शांतता आहे असं म्हणायचंय का? अगदी तसंच. आणि क्लिपमध्ये एक संदर्भ येतो बघा, की जणू हा एकाकीपणा प्रत्येकाला आयुष्यात अनुभवावा लागणारा एक अटल टप्पा आहे, म्हणजे ऑलमोस्ट अ राईट ऑफ पॅसेज. ओहो, राईट ऑफ पॅसेज? हो. आणि हॉपरच्या चित्रांमधल्या त्या धुसर, उदास रंगछटा आणि तो प्रकाशाचा खेळ, तो आपल्याला त्या एकाकीपणाच्या परिणामांची जाणीव करून देतो. तो थेट काही सांगत नाही, पण त्याच्या रंगांतून, त्या वातावरणातून ती भावना आपल्या मनात झिरपते. हे तुम्ही म्हणताय ते महत्वाचं आहे. आणि ते हॉपरच्या शैलीच्या पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातं. क्लिप सांगते की हॉपर केवळ एखादा देखावा रंगवत नाही. बरोबर. तो त्या देखाव्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी मांडतो. उदाहरणार्थ पॅरिशन कॅफे घ्या. अशा ठिकाणी काय अपेक्षित असतं? लोकांची गर्दी, गप्पा, आवाज, उत्साह. हो, लोकांचं एकत्र येणं. पण हॉपर काय दाखवतो? तो तिथे तणाव निर्माण करतो. एक प्रकारचं आत्मपरीक्षण, निःशब्दता. संवाद आणि गजबजाटाऐवजी तो ही भावना तिथे पेरतो. हीच त्याची खासियत आहे. म्हणजे जिथे लोक एकत्र येतात, जोडले जाण्याची अपेक्षा असते, तिथेच तो माणसांमध्ये असूनही असलेला एकटेपणा, ते तुटलेपणा अधोरेखित करतो. तो आपल्याला ओळखीचे सोपे क्षण नाही दाखवत. नाही, उलट तो आपल्यासमोर एक प्रकारची अस्पष्टता, एक गूढता ठेवतो. जसं क्लिपमध्ये म्हटलं, ही डँगल्स दी ऑब्स्क्युअर इन आवर फेसेस. म्हणजे तो उत्तर देण्याऐवजी प्रश्न निर्माण करतो, आपल्याला विचार करायला लावतो. बरोबर. आणि हा दृष्टिकोन फक्त या एका चित्रापुरता नाहीये, हॉपरच्या एकूण कामात हे दिसतं. अच्छा. तो मुद्दाम अशा जागा निवडतो ज्या मुळात लोकांना एकत्र आणण्यासाठी, कनेक्टिव्हिटीसाठी बनलेल्या आहेत, पण त्याच जागांचा वापर तो डिस्कनेक्शन म्हणजे तुटलेपणा, अलिप्तता हा विषय मांडण्यासाठी करतो. क्लिपमध्ये त्याच्या त्या उदास निळ्या संध्याकाळच्या चित्रांचा जो उल्लेख आहे ना, त्यात हे प्रकर्षाने जाणवतं. हो, ती संध्याकाळची चित्र खरंच वेगळी आहेत. त्यामुळेच त्याच्या कलेला एक वेगळी, गंभीर आणि विचार करायला लावणारी खोली मिळते. आणि क्लिपमध्ये एका विशिष्ट प्रतिमेचा उल्लेख आहे. तो खूप प्रभावी वाटला मला. कुठला? निळ्या रंगाची एक मोठी पार्श्वभूमी आहे आणि त्याच्या मध्यभागी एका तेजस्वी पांढऱ्या पोशाखात एक विदूषक उभा आहे, पण त्याच्यासमोर प्रेक्षक नाहीत. हो, आठवलं. ती प्रतिमा अत्यंत बोलकी आहे. अ क्लाउन विदाउट एन ऑडियन्स. बरोबर. हे काम आहे तेच आता निरर्थक झालंय. तो त्याच्या मूळ अस्तित्वाच्या पातळीवर आलाय.
त्याच्या भूमिकेच्या पलीकडे. क्लिपमध्ये म्हटल्याप्रमाणे जणू तो धुळीत मिसळून गेलाय, त्याच्या खऱ्या स्वरूपात उरलाय. म्हणजे तो विदूषक फक्त एक पात्र नाही, तर आपल्या सगळ्यांमध्ये जो दडलेला एकाकीपणा असतो त्याचं प्रतीक आहे का? बरोबर, अगदी. क्लिप पुढे म्हणते तसं तो विदूषक म्हणजे जस्ट अनदर पर्सन हायडिंग बिहाइंड द फसाड दॅट दे प्रोजेक्ट ऑन टू द वर्ल्ड. अच्छा. म्हणजे तो जणू त्या प्रत्येक व्यक्तीचं प्रतीक बनतो, जी जगासमोर एक मुखवटा, एक विशिष्ट प्रतिमा घेऊन वावरते, पण आतून त्या जगात पूर्णपणे एकटी असते. आपण सगळेच कळत नकळत काही भूमिका जगतो, काही चेहरे जगाला दाखवतो. हो ना. आणि हॉपर आपल्याला त्या मुखवट्यामागच्या वास्तवाची जाणीव करून देतो. हेच त्याच्या कलेचं सामर्थ्य आहे का? हो, नक्कीच. तो फक्त एका विदूषकाचं चित्र नाही रंगवत आहे. तो त्या प्रतिमेतून एका व्यापक मानवी अवस्थेवर, एका सार्वत्रिक अनुभवावर भाष्य करतो. तो आपल्याला त्या चित्रातील पात्राच्या जागी स्वतःला कल्पायला भाग पाडतो. कारण आपणही अनेकदा गर्दीत असून एकटे असतो. अगदी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, पण कुठेतरी ते तुटले पण अनुभवतो. हॉपर त्या अव्यक्त भावनांना दृश्य रूप देतो. मग याचा पाहणाऱ्यावर नेमका काय परिणाम होतो? क्लिपच्या शेवटी असं म्हटलंय की हॉपरची कला आपल्याला क्षणभर का होईना पण तुटल्यासारखं, एकटा असल्यासारखं वाटायला लावते. लिव्स अस फीलिंग डिस्कनेक्टेड, इफ ओनली फॉर अ मोमेंट. हे कसं घडतं? कारण ती कला आपल्याला आरसा दाखवते. आपण जेव्हा ते चित्र पाहतो तेव्हा आपण त्या चित्रातील पात्राच्या भावनांशी कुठेतरी जोडले जातो. आणि गंमत म्हणजे जसं क्लिपमध्ये म्हटलंय, ॲज वी टू स्टँड अलोन टू कंटेम्प्लेट इट ऑल. आपण ते चित्र पाहताना, त्यावर विचार करताना आपणही त्या क्षणी एकटेच असतो. अरे हो. आपण त्या चित्रातला एकाकीपणा अनुभवतो आणि त्याचवेळी आपण स्वतःही त्या अनुभवातून जात असतो. म्हणजे कलाकृतीत पाहण्याचा अनुभवच एकाकी होऊन जातो. वा. कलाकृती आणि पाहणारा यांच्यात एक वेगळ्या प्रकारचं शब्दांपलीकडचं नातं तयार होतं. हे खरंच विलक्षण आहे. अगदी. आणि हेच हॉपरच्या कलेचं सामर्थ्य आहे आणि कदाचित त्याचा हेतूही असेल. काय हेतू असेल? ती आपल्याला केवळ एका दृश्यापुरतं मर्यादित ठेवत नाही, ती आपल्याला आपल्या स्वतःच्या भावना, आपलं अस्तित्व, आपल्या इतरांशी असलेले संबंध या सगळ्यावर विचार करायला प्रवृत्त करते. ती आपल्याला थोडं अस्वस्थ करते. हो, थोडं अस्वस्थ करते, विचार करायला लावते आणि कदाचित आपल्या आत खोलवर दडलेल्या एकाकीपणाची, तुटलेपणाची जाणीव करून देते, ज्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. क्लिपमध्ये म्हटल्याप्रमाणे तो टेन्शन म्हणजे तणाव आणि इंट्रोस्पेक्शन म्हणजे आत्मपरीक्षण मुद्दाम निर्माण करतो, हे खरं वाटतं. पण त्याचा उद्देश लोकांना फक्त अस्वस्थ करणं असेल का? मला नाही वाटत की त्याचा उद्देश केवळ अस्वस्थ करणं असेल. मग काय असेल? कदाचित मानवी अनुभवाचा एक महत्त्वाचा, पण अनेकदा दुर्लक्षित केला जाणारा किंवा ज्याबद्दल बोलायला आपण कचरतो असा भाग प्रामाणिकपणे मानणं हा असेल. अच्छा. एकाकीपणा, तुटलेपण, अलिप्तता हे सुद्धा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत, हे तो कुठलाही मुलायजा न ठेवता दाखवून देतो. तो वास्तव नाकारत नाही, तर ते स्वीकारायला लावतो, असं मला वाटतं. आणि ते मांडण्याची त्याची पद्धत खूप प्रभावी आहे. जसं त्या क्लिपमध्ये त्याच्या निळ्या रंगाच्या छटांचा, प्रकाशाचा वापराचा, पात्रांच्या एकमेकांपासूनच्या अंतराचा उल्लेख आहे. हो. या सगळ्या गोष्टी मिळून ते विशिष्ट भारलेलं वातावरण तयार होतं. निश्चितच. ती उदास निळी संध्याकाळ, खिडकीतून येणारा किंवा दिव्याचा तो एकाकी प्रकाश, पात्रांच्या चेहऱ्यावरचे ते भावहीन किंवा विचारमग्न भाव, त्यांची एकमेकांकडे पाठ किंवा नजर दुसरीकडे असणं, हे सगळं मिळून हॉपरच्या चित्रांची एक अनोखी भाषा तयार होते, जी शब्दांशिवाय खूप काही सांगून जाते. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की एडवर्ड हॉपरची कला, विशेषतः त्या ऑडिओ क्लिपमध्ये वर्णन केलेल्या विदूषकाच्या प्रतिमेतून एकाकीपणा आणि तुटलेपणाचा अनुभव किती प्रभावीपणे आपल्यासमोर ठेवते. हो. जिथे संवाद आणि एकत्र येणं अपेक्षित आहे, अशा सार्वजनिक जागांमध्ये त्याने तणाव आणि आत्मपरीक्षणाची निशब्द भावना कशी भरली हे आपण समजून घेतलं. त्यांनी केवळ एका दृश्याचं चित्रण केलं नाहीये, तर मानवी अस्तित्वाच्या एका मूलभूत आणि अनेकदा गैरसोयीच्या पैलूला स्पर्श केलाय. बरोबर. त्यांनी दाखवून दिलं की गर्दीतही माणूस एकटा असू शकतो आणि त्या एकटेपणातही, त्या शांततेतही एक प्रकारचा खोल अर्थ दडलेला असू शकतो. ती पोकळी नसून एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व आहे. अगदी. आणि ह्या सगळ्या चर्चेतून एक विचार पुढे येतो, जो त्या ऑडिओ क्लिपमध्ये थेट मांडलेला नाहीये, पण त्यावर आधारित आहे. कोणता विचार? आपण अशा जगात राहतो जिथे सतत इतरांशी जोडलेले राहण्याचा, कनेक्टेड राहण्याचा आपला प्रयत्न असतो. सोशल मीडिया, सततची धावपळ, सतत कनेक्टेड राहण्याचे दडपण असते. बरोबर.
मग अशा वेळी हॉपरसारखी कला जी आपल्याला हेतुपूर्वसर तुटलेपणाचा, डिस्कनेक्शनचा किंवा अलिप्ततेचा अनुभव देते, ती आपल्यासाठी महत्वाची का ठरते? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. काय हा अनुभव आपल्याला क्षणभर थांबायला लावून आपल्या खऱ्या, मूलभूत अस्तित्वाबद्दल, जे या सततच्या जोडले जाण्याच्या प्रयत्नात कुठेतरी हरवून जातं, त्याबद्दल काहीतरी नवीन दृष्टी देऊ शकतो? यावर नक्कीच विचार करायला हवा, खरंच.